नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माणूस बाहेरून जितका हसताना दिसतो ना, तितकाच तो आतून सुखी असेलच असं नाही. कधी कधी आपल्याच घरात आपल्या सुखावर जळणारं कोणीतरी असतं, हे समजायला खूप वेळ निघून जातो. माझंही असंच झालं. मला वाटायचं की ती फक्त माझ्यावर जळते, माझ्या संसाराची तुलना करते. पण मला काय माहित की तिच्या मनातला हा जळफळाट एका दिवशी माझं सगळं हसतं खेळतं जगच उद्ध्वस्त करून टाकेल. ज्या माणसाच्या साथीनं मी माझं पूर्ण आयुष्य पाहिलं होतं, तो माणूस एका क्षणात माझ्यापासून हिरावला गेला. त्या अपघाताने माझं कुंकू तर पुसलंच, पण आईच्या खोलीत सापडलेली ती जुनी औषधं आणि तन्वीचं ते वागणं, या सगळ्यामुळे माझ्या मनात एक अशी शंका आली, जिने माझी रात्रीची झोप उडवली. तो खरोखरच एक अपघात होता की त्यामागे काहीतरी काळबेरं होतं? मित्रांनो, आजची ही गोष्ट एका अशा स्वाभिमानी स्त्रीची आहे, जिने इतकं मोठं दुःख सोसूनही हार मानली नाही आणि आपल्या पतीच्या आठवणींच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभी राहिली. ही भावनिक कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका, ही तुमच्या मनाला नक्की भिडेल. माझं नाव श्रुती. कधी कधी मी विचार करते की आयुष्य किती विचित्र असतं ना. काही माणसं आपल्याला अगदी एका क्षणात मिळतात आणि मग आयुष्यभरासाठी आपल्या आठवणींचा भाग बनून जातात. माझी गोष्ट ही काहीशी अशीच आहे. ही कथा आहे प्रेमाची, आपुलकीची, वेदनेची आणि या सगळ्यातून स्वतःला सावरून पुढे जाण्याची. जेव्हा माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की माझं आयुष्य जे इतकं बदलून जाईल. मी एका अगदी साध्या कुटुंबातील मुलगी होते. माझे स्वप्नही खूप लहान आणि साधे होते. मला फक्त एवढंच वाटायचं की मी ज्या घरात लग्न करून जाईन तिथे मला आदर आणि जिव्हाळा मिळावा. एक दिवस आईबाबांनी सांगितलं की मुलगा आणि त्याच्या घरचे मला बघायला येणार आहेत. त्या क्षणी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. प्रत्येक मुलीप्रमाणे माझ्या मनातही हजारो प्रश्न निर्माण झाले होते. तो मुलगा कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, तो मला समजून घेईल का? ज्या दिवशी ते लोक आले, मी आतून खूप घाबरले होते. सारखा आपला पदर नीट करत होते. माझी नजर जमिनीकडे झुकलेली होती. तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्याकडे एकटक बघत आहे. मी हळूच डोकं वर केलं आणि पहिल्यांदा रोहनला पाहिलं. रोहनला पाहताच मी काही क्षणासाठी शांतच झाले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रामाणिकपणा होता. त्याच्या डोळ्यामध्ये एक अनामिक शांतता होती. तो इतर लोकांसारखा मला पारखून घेणाऱ्या नजरेने बघत नव्हता, तर त्याच्या चेहऱ्यावर एक गोड आणि आश्वासक हसू होतं. त्याच्या त्या गोड हसण्याने माझी धाकधूक थोडी कमी झाली. थोड्या वेळाने घरच्यांनी आम्हा दोघांना सुट्टेपणाने बोलण्यासाठी एका खोलीत पाठवलं. तो क्षण माझ्यासाठी आणखीनच कठीण होता. काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी हेच मला सुचत नव्हतं. पण रोहनने स्वतःच हसून बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, तुम्ही खूप घाबरला आहात का? त्याचे ते बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. मी म्हटले, हो, थोडंसं. त्यावर तो लगेच म्हणाला, अहो, खरं सांगू तर मीही आतून खूप घाबरलोय. त्याचे ते प्रामाणिक उत्तर ऐकून मी पहिल्यांदा मनापासून हसले. त्या एका क्षणात माझी निम्मी भीती पार पळून गेली होती. आमचे बोलणे खूप जास्त वेळ चाललं नाही, पण जितकं झालं त्यावरून मला एक गोष्ट नक्की समजली की रोहन माणूस म्हणून खूप स्वच्छ मनाचा आणि चांगला आहे. त्याने मला माझ्या आवडीनिवडीबद्दल विचारलं, माझ्या शिक्षणाबद्दल आणि स्वप्नांबद्दल चौकशी केली. पण मुलांनी नेहमी विचारला जाणारा तोच तोच प्रश्न त्याने मला अजिबात विचारला नाही की तुम्हाला स्वयंपाक येतो का? सहसा लोक आपल्या पहिल्याच भेटीत हा प्रश्न विचारतात, पण त्यानं असं केलं नाही. त्यानंतर अवघ्या 2च दिवसात आमचं लग्न पक्क झालं. जेव्हा मला ही बातमी समजली, तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर उमटली. माझ्यासोबत नक्की काय घडत आहे हे मला स्वतःलाही उमजत नव्हतं. कदाचित याचं कारण हेच असावं की पहिल्यांदाच मला जाणवलं होतं की माझं आयुष्य एका खूप चांगल्या माणसाशी जोडलं जात आहे. त्यानंतर आमच्या लग्नाची लगबग सुरू झाली. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. दिवसा मी सगळ्यांसोबत हसत खेळत असायचे, पण रात्री जेव्हा एकटी असायचे तेव्हा नकळत माझं मन रोहनच्याच विचारांमध्ये हरवून जायचं. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी मंडपामध्ये आले,
तेव्हा माझी नजर रोहनवर पडली. तेव्हा माझ्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली. असं वाटलं की मी कोणा अनोळखी माणसाजवळ नाही, तर माझ्याच खूप जुन्या आणि हक्काच्या माणसाकडे चालले आहे. त्यानंतर आमचे फेरे झाले. सर्वांच्या आशीर्वादाने आमचं लग्न संपन्न झालं. पाठवणीच्या वेळी मी खूप रडले. आईबाबांना सोडून जाणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. पण जेव्हा मी कारमध्ये येऊन बसले, तेव्हा रोहनने काहीही न बोलता हळूच पाण्याची बाटली माझ्याकडे पुढे केली. त्याने कुठलाही मोठा फिल्मी डायलॉग मारला नाही किंवा मोठे बोल बोलले नाहीत. तो फक्त इतकंच म्हणाला, तुम्हाला जितकं रडायचं आहे तितकं रडून घ्या, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आता यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. त्या क्षणी मला माहीत नव्हतं की त्याचे हे शब्द माझ्या मनात कायमचे घर करून बसतील. सासरी पोचल्यावर माझे खूप छान स्वागत झाले. घरातील सगळीच माणसं खूप चांगली आणि प्रेमळ होती. मला वाटलं की मी खरोखरच खूप नशिबान आहे. पण लग्नानंतर काही दिवसांनी एका संध्याकाळी मी पहिल्यांदा एक असं नाव ऐकलं, जे नाव पुढे जाऊन माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग बनणार होतं. तन्वी. हे नाव जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला अजिबात अंदाज नव्हता की हेच नाव पुढे जाऊन माझ्या आयुष्यातल्या सुखाशी आणि दुःखाशी जोडलं जाणार आहे. लग्नाला आता जवळजवळ 1 महिना झाला होता आणि हळूहळू मी घरच्या वातावरणात पूर्णपणे रुळले होते. सकाळी सगळ्यांसोबत चहा पिणे, आईसोबत स्वयंपाकघरात हातभार लावणे आणि संध्याकाळी रोहनसोबत गच्चीवर बसून गप्पा मारणे, हा आता माझ्या रोजच्या दिनक्रमाचा एक भाग बनला होता. त्या दिवशीही सगळेजण डायनिंग टेबलवर एकत्र बसले होते. जुने अल्बम बाहेर काढले होते आणि सगळे हसत खेळत जुने आठवणी काढत होते. तेवढ्यात आईने एक फोटो पाहिला आणि म्हणाल्या, अरे, हा तर तन्वीचा फोटो आहे. मी त्या फोटोकडे पाहिलं. फोटोमध्ये रोहन, अजय आणि एक मुलगी एकत्र उभे होते. तिघेही बहुधा कुठल्या तरी लग्नात किंवा कार्यक्रमात होते. मी उत्सुकतेने विचारलं, आई, ही कोण आहे? आई काही बोलण्यापूर्वीच रोहनने हसून उत्तर दिलं, ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तिला लहानपणापासून ओळखतो. त्याने फक्त इतकंच सांगितलं. त्यावेळी मलाही काही वेगळं वाटलं नाही, कारण साहजिक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रमैत्रिणी असतातच. पण मी एक गोष्ट नक्की नोटीस केली होती. आईच्या चेहऱ्यावर त्या मुलीचे नाव घेताच एक वेगळा जिव्हाळा दिसला होता. त्यानंतर काही दिवसांनी तन्वी पहिल्यांदा आमच्या घरी आली. मी स्वयंपाकघरातच होते जेव्हा बाहेरून तिचा आवाज आला. ती खूप आत्मविश्वासाने घरात आली. तिला या घरच्या प्रत्येक कोपऱ्याची इतकी सवय होती की जणू काही हे तिचंच घर होतं. मी जेव्हा बाहेर आले तेव्हा तिने मला वरून खालीपर्यंत निहाळलं आणि हसून म्हणाली, तर तुम्ही श्रुती आहात? मीही हसून मान डोलावली. हो. आणि तुम्ही तन्वी? ती म्हणाली, हो. पण तिचे ते हसू पाहून मला थोडं विचित्र वाटलं. माहित नाही का, पण तिच्या हसण्यात मला एक खोटेपणा जाणवला. कदाचित मी जास्त विचार करत होते म्हणून मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. थोड्या वेळाने सगळेजण गप्पा मारू लागले, पण तन्वी जास्त करून रोहनशीच बोलत होती. ती जुने किस्से सांगत होती आणि सारखं म्हणत होती, रोहन, आठवतंय का रे, आपण शाळेत असताना तू काय केलं होतं? आपण तिथे गेलो होतो. मी गुपचूप बसून सगळं ऐकत होते. रोहनही तिच्या गोष्टींना उत्तर देत होता, पण मला स्पष्ट दिसत होतं की रोहनसाठी त्या फक्त जुन्या आठवणी होत्या. या उलट तन्वी मात्र प्रत्येक आठवणीला काही जास्तच महत्त्व देत होती. त्या दिवसानंतर तन्वीचं आमच्या घरी येणं जाणं जरा जास्तच वाढलं. ती कधी कोणत्या बहाण्याने तर कधी कामाच्या निमित्ताने घरी यायची. पण मी कधीही या गोष्टीचा राग मानला नाही, कारण रोहनने मला कधीच संशय घेण्यासारखं किंवा त्रास होईल असं कोणतंही कारण दिलं नव्हतं. तो प्रत्येक लहान मोठी गोष्ट माझ्याशी शेअर करायचा. घरात आल्या आल्या तो सगळ्यात आधी मला शोधायचा, माझ्या आवडीनिवडीची काळजी घ्यायचा. हळूहळू मी त्याच्याशी इतकी जास्त जोडले गेले की मला वाटायचं माझं संपूर्ण जग आता त्याच्या भोवतीच संपतं. एकदा रात्री आम्ही दोघं गच्चीवर बसलो होतो. मंद वारा सुटला होता आणि आभाळात चांदणं अगदी स्वच्छ दिसत होतं. मी अचानक त्याला विचारलं, एक विचारू का तुम्हाला? तो म्हणाला, हो, विचार ना. तन्वी तुमची फक्त मैत्रीणच आहे ना? रोहन थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने माझ्याकडे पाहिलं. तू असं का विचारतेस?
मी म्हटलं नाही, सहजच. त्यावर तो हलकासा हसला आणि म्हणाला, श्रुती, काही नाती अशी असतात ना, ज्यांना लोक विनाकारण चुकीचं समजतात. तन्वी माझी मैत्रीण होती, आहे आणि कायम फक्त मैत्रीणच राहील. मी त्यावर काही बोलले नाही. त्याने पुढे सांगितलं, जर माझ्या मनात तिच्याबद्दल काही असतं तर आज तू माझी पत्नी म्हणून इथे नसतीस. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात जी थोडीफार शंका किंवा गैरसमज होता तो पूर्णपणे मिटून गेला. त्या रात्री मी खूप शांतपणे झोपले. पण मला काय माहित होतं की ज्या गोष्टीला मी संपली असं समजत होते ती तर नुकतीच सुरू झाली होती. काही महिन्यानंतर अचानक बातमी आली की तन्वीचं लग्न ठरलं आहे आणि ज्या मुलाशी तिचं लग्न होणार होतं त्याचं नाव ऐकून मी काही क्षणासाठी थक्कच झाले. तो मुलगा दुसरा कोणी नसून अजय होता, रोहनचा स्वतःचा लहान भाऊ. तन्वीच्या लग्नाची बातमी ऐकून घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आई बाबाही खूप खुश होते की एका ओळखीची आणि चांगली मुलगी आपल्या घरची सून बनून येणार आहे. मी सुद्धा असाच विचार केला की आता तन्वीचं एक नवीन आयुष्य सुरू होईल आणि तिचं पूर्ण लक्ष तिच्या स्वतःच्या संसारावर असेल. काही महिन्यानंतर तन्वी आणि अजयचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्नानंतर जेव्हा ती या घरात सून म्हणून आली तेव्हा सुरुवातीला सगळं काही अगदी नॉर्मल होतं. ती सगळ्यांशी हसून खेळून बोलायची, घरातल्या कामात हातभार लावायची आणि माझ्याशीही तिचं बोलणं खूप चांगलं होतं. मीही तिच्याबद्दल मनात कुठलाही वाईट विचार ठेवला नाही. खरं सांगू तर मला उलट आनंदच झाला होता की घरात आणखी एक सून आली आहे. कामाची विभागणी व्हायची आणि घरातली रौनकही वाढली होती. पण हळूहळू मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या. अजय खूप साधा, शांत स्वभावाचा आणि कष्टाळू होता, पण आपल्या भावना तो कधी मनातून मनमोकळेपणाने व्यक्त करू शकत नव्हता. दुसरीकडे तन्वीला प्रत्येक गोष्टीत खूप जास्त अटेन्शन, महत्त्व आणि प्रत्येक वेळी आपलीच हौस किंवा हट्ट पूर्ण करून घेण्याची सवय होती. अगदी लहान सहान गोष्टीवरून त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. कधी बाहेर फिरायला जाण्यावरून, कधी खर्चावरून, तर कधी घरातल्या एखाद्या साध्या गोष्टीवरून. सुरुवातीला मला वाटलं की नवीन लग्नामध्ये असं होणं अगदी साहजिक आहे. दोन वेगळे स्वभाव जेव्हा एकत्र लागू लागतात तेव्हा एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ तर लागतोच. पण महिने उलटून गेले तरी त्यांच्यातली ही कुरबुर काही कमी झाली नाही. दुसरीकडे माझं आणि रोहनचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं. आम्ही दोघं काही खूप परफेक्ट जोडी नव्हतो. आमच्यातही कधी कधी वाद व्हायचे, पण आम्ही एकत्र बसून बोलायचो आणि तो प्रश्न तिथे सोडवायचो. मी कधी रुसले तर तो मला मनवायचा आणि तो कधी एखाद्या गोष्टीवरून नाराज झाला तर मी त्याची समजूत काढायचे. आमचं भांडण फार काळ टिकायचं नाही. रोहनची एक सवय मला खूप जास्त आवडायची. तो कुठलीही समस्या किंवा वाद दुसऱ्या दिवसावर कधीच ढकलत नव्हता. दिवस संपला की तो विषय तिथे संपून टाकायचा. कधी जर मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि मी शांत बसले तर तो स्वतःहून माझ्याकडे यायचा आणि विचारायचा, काय झालंय, आज तू एवढी शांत का आहेस? आणि मग आम्ही बोलून तो विषय संपवायचो. कदाचित या स्वभावामुळे आमच्या नात्यात एक खूप मोठा विश्वास निर्माण झाला होता. पण याच दरम्यान मी तन्वीच्या वागण्यात एक वेगळाच बदल नोटीस करायला सुरुवात केली. घरात जेव्हा जेव्हा माझं कौतुक व्हायचं तेव्हा तन्वीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असंतोष दिसायचा. आईंनी मी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं की तन्वी लगेच विषय बदलायची. एखाद्या पाहुण्याने माझी स्तुती केली तर ती दुसरीच काहीतरी चर्चा सुरू करायची. कदाचित तिला माझं कौतुक झालेलं अजिबात आवडत नव्हतं. सुरुवातीला मी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला वाटायचं की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, मीच जास्त विचार करते. एकदा दुपारी आम्ही दोघी स्वयंपाकघरात काम करत होतो. अचानक ती मला म्हणाली, श्रुती, तू खूप नशीबवान आहेस ग. मी हसून विचारलं, असं का? त्यावर ती म्हणाली, काही लोकांना न मागता आयुष्यात सगळं काही मिळून जातं. तिच्या बोलण्याचा खरा अर्थ मला त्यावेळी समजला नाही. मी सहज म्हटलं, असं काही नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतातच. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो असेलही. तिच्या आवाजातला तो अजब नूर मला खटकला, पण मी तो विषय तिथेच सोडला. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या घरावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. आईंची तब्येत अचानक खूप बिघडली.
त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण वाढतं वय आणि आजारपणामुळे त्या आम्हाला सोडून गेल्या. त्या दिवशी पहिल्यांदा आमचं घर इतकं शांत आणि उदास वाटत होतं. रोहनातून पूर्णपणे खचला होता. अजयही शांत होता. मी स्वतःला सावरून सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते, पण या कठीण काळात आम्ही एकमेकांचा आधार बनलो. पण या सगळ्यात मी एक गोष्ट नोटीस केली. तन्वी आता पूर्वीपेक्षा जास्त चिडचिड करायला लागली होती. कदाचित तिच्या संसारातले वाद कारणीभूत होते आणि तिच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या. कारण काहीही असो, पण तिच्या मनातील ती कडू भावना आता माझ्यावर निघू लागली होती. तरीही मी गप्प राहायचे, कारण मला माहीत होतं की चुकीच्या वेळी उत्तर दिल्याने नाती सुधारत नाहीत, उलट जास्त बिघडतात. पण मला कुठे माहीत होतं की आयुष्य माझी अजून एक मोठी परीक्षा घेणार आहे. आईच्या जाण्याने घर पूर्णपणे बदललं होतं. आधी घरात त्यांचीच किलबिलाट असायची, आता तिथे फक्त भयान शांतता होती. मी अनेकदा त्यांच्या कपाटाजवळ उभी राहायचे. असं वाटायचं की त्या आत्ताच दारातून आत येतील आणि विचारतील, श्रुती बेटा, जेवण झालं का? पण तसं कधीच घडणार नव्हतं. आईची तब्येत बऱ्याच दिवसापासून खराब होती. त्यामुळे डॉक्टरांनी आणि घरच्यांनी तोच त्यांच्या मृत्यूचा मूळ आजार मानला. सुरुवातीला मीही जास्त विचार केला नाही, पण हळूहळू काही गोष्टींनी माझ्या मनात शंका निर्माण केली. एक दिवस मी आईचं कपाट आवरत होते. तिथे मला त्यांच्या औषधांचा जुना डब्बा सापडला. मी तो नीट करू लागले. तोच माझी नजर औषधाच्या काही स्ट्रीपवर पडली. मला आठवलं की आई ही औषधं रोज वेळेवर घ्यायच्या, पण डब्यात काही औषधं होती जी डॉक्टरांनी खूप आधीच बंद करायला सांगितली होती. तरीही ती औषधं तिथे कशी आली? आणि त्यात संध्याकाळी मला आणखीन एक गोष्ट आठवली. आईची तब्येत बिघडण्याच्या 2 आठवडे आधी मी तन्वीला आईच्या खोलीतून गुपचूप बाहेर पडताना पाहिलं होतं. त्यावेळी मला ते नॉर्मल वाटलं होतं, कारण ती घरची सून होती. पण आता जेव्हा मी जुन्या गोष्टींची साखळी जोडत होते, तेव्हा माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. काही महिन्यांपूर्वी आई आणि तन्वीमध्ये अनेकदा खटके उडायचे. आई तिला नेहमी समजावून सांगायच्या की घरची नाती फक्त हक्काने नाही तर जबाबदारीने चालतात. तन्वीला कोणी समजावलेलं अजिबात आवडायचं नाही. एकदा तर मी तिला स्वतः आईला असं म्हणताना ऐकलं होतं की दरवेळी चूक माझीच असते का? त्यावर आई शांतपणे म्हणाल्या, चूक ज्याची असेल त्याला समजावणं माझं कर्तव्य आहे. त्या दिवशी तन्वी प्रचंड रागाने खोलीबाहेर गेली होती. या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्या मनात तन्वीबद्दल एक भीतीदायक संशय निर्माण झाला. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला रोखलं. कोणत्याही पुराव्यांशिवाय मी कोणावर इतका मोठा आरोप कसा करू शकते? माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थता घर करून बसली होती. त्या रात्री मी खूप वेळ झोपू शकले नाही. मी विनाकारण विचार करते की खरंच काहीतरी काळबेरा आहे. मला कशाचा सुगावा लागत नव्हता, पण पहिल्यांदाच मला तन्वीला पाहून मनात एक भीती वाटू लागली होती. आई गेल्यानंतर आम्ही वरून जरी नॉर्मल दिसत असलो तरी आतून पूर्ण तुटलो होतो. घराचा कोणताही कोपरा पाहिला की मला आईंची आठवण यायची आणि डोळ्यात पाणी यायचं. अशा काळात रोहनने मला कधी एकटं वाटू दिलं नाही. तो माझ्या मनाची अवस्था जाणून होता. कधी रात्री माझी झोप उडायची तेव्हा रोहन काहीही न विचारता माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि म्हणायचा, आईची आठवण येते ना? मी फक्त होकारार्थी मान डोलवायचे. त्यावर तो माझा हात हातात घेऊन सांगायचा, मलाही तिची खूप आठवण येते ग. पण आपण असेच रडत राहिलो तर त्यांना वरून कसं वाटेल? त्याचे ते शब्द माझ्या मनाला थोडा विसावा द्यायचे. माझं मन हलकं करण्यासाठी त्यानं माझं रुटीन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. कधी तो मला संध्याकाळी बाहेर फिरायला घेऊन जायचा, तर कधी माझी आवडती मिठाई आणायचा. एक दिवस मी त्याला म्हणाले, तुम्ही माझं किती ध्यान ठेवता ना? त्यावर तो हसून म्हणाला, कारण तू माझी जबाबदारी नाहीस, माझी बायको आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. प्रेमात मोठ्या वचनांची गरज नसते. लहान लहान प्रयत्नच खूप काही सांगून जातात. पण याच घरात एक नातं असं होतं जे रोज अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं होतं. एका संध्याकाळी मी किचनमध्ये होते. रोहन अजून ऑफिसमधून आला नव्हता. तेवढ्यात मला डायनिंग रूममधून तन्वी आणि अजयच्या भांडणाचा मोठा आवाज आला. आधी मी दुर्लक्ष केलं, पण त्यांचा वाद वाढतच गेला. तन्वी रागाने म्हणत होती, तुला माझी काही काळजीच नाहीये.
त्यावर अजय म्हणाला, मी काय केलं नाहीये तुझ्यासाठी? तन्वी ओरडली, काय केलंस? कधी मला बाहेर फिरायला नेलंस का? कधी माझ्यासोबत वेळ घालवलास? फक्त ऑफिस आणि कामात बुडालेला असतोस. अजयने शांतपणे उत्तर दिलं, तन्वी, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. मला सतत बाहेर फिरणं आवडत नाही. यावर तन्वीचा आवाज आणखी वाढला, मग लग्नच का केलंस माझ्याशी? मी काय मागते? थोडा वेळच ना. अजयने चिडून विचारलं, मी तरी काय करू? मी जेव्हा जेव्हा बोलायला येतो तुझ्याकडे फक्त तक्रारीच असतात. तन्वी म्हणाली, कारण तू मला कधी समजूनच घेत नाहीयेस. काही क्षण घरात शांतता पसरली. मग तन्वीने ती गोष्ट बोलून दाखवली जी तिच्या मनात कित्येक दिवसापासून सलत होती. ती म्हणाली, हे बघ, रोहनदादा श्रुतीची किती काळजी घेतात ते. तन्वीने तुलना करताच अजयचा चेहरा एकदम बदलला. त्याला ही तुलना अजिबात आवडली नाही. तो म्हणाला, प्रत्येक गोष्टीत रोहनदादाला मध्ये आणायची काय गरज आहे? तन्वी म्हणाली, कमीत कमी ते आपल्या बायकोला महत्त्व तर देतात. अजय आता पूर्णपणे संतापला होता. तो म्हणाला, जर तुला नेहमी दुसऱ्यांचं नातं चांगलं वाटत असेल तर माझ्यामध्ये तुला कधीच काही चांगलं दिसणार नाही, असं म्हणून तो तिथून रागाने निघून गेला. त्याचे ते शब्द माझ्या मनात कुठेतरी टोचले. त्या रात्री मी खूप वेळ रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते. मला वाटत होतं की आयुष्यात कितीही संकट आली तरी जोपर्यंत रोहन माझ्यासोबत आहे मी प्रत्येक दुःख सहन करू शकते. पण माणूस भविष्याचा कितीही विचार करत असला तरी आयुष्य आपल्याला अशाच वळणावर धक्का देते जिथे आपल्याला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटत असतं. त्या दिवसात कडक उन्हाळा सुरू होता. दुपारी तर वारा सुद्धा आगीसारखा लागायचा. घरातले जुने पंखे सतत चालू असायचे तरीही उकाडा कमी होत नव्हता. आईच्या जाण्यामुळे माझं मन आधीच अस्वस्थ असायचं. त्या उष्णतेमुळे माझं डोकं दुखू लागायचं. रोहनने ही गोष्ट आधीच नोटीस केली होती. एक दिवस दुपारी मी किचन मधलं काम संपवून बाहेर आले तेव्हा मी घामाने पूर्ण भिजले होते. रोहन त्या दिवशी वर्क फ्रॉम होम करत होता. त्याने मला पाहिलं आणि विचारलं, तू ठीक आहेस ना? मी म्हटलं, हो, फक्त जरा जास्तच उकडतंय. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की तो काहीतरी विचार करतोय. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी परतताना काही लोकांना सोबत घेऊन आला. थोड्या वेळाने मला समजलं की तो आमच्या खोलीत एसी बसवून घेत आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, रोहन, या सगळ्याची काय गरज होती? तो हसून म्हणाला, गरज होती म्हणूनच तर आणलाय ना. मी म्हणाले, पण या कठीण काळात एवढा मोठा खर्च? त्याने माझे बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाला, प्रत्येक खर्च विनाकारण नसतो श्रुती. जर याने तुला आराम मिळणार असेल तर माझ्यासाठी ते पुरेसं आहे. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. मला माहित होतं की हा निर्णय त्याने केवळ माझ्या सुखासाठी घेतला होता. तो कधीही दाखवण्यासाठी पैसे खर्च करणारा माणूस नव्हता. त्याच वेळी माझी नजर दाराकडे गेली. तिथे तन्वी उभा राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक खोटं हसू होतं, पण डोळ्यात मात्र एक वेगळा जळफळाट होता. त्या दिवसानंतर मी अजून एक गोष्ट नोटीस केली. अनेकदा मला असं वाटायचं की कोणीतरी आमच्यावर पाळत ठेवून आहे. जर मी आणि रोहन गच्चीवर बसलो असू तर काही वेळात तन्वी कोणत्या न कोणत्या बहाण्याने तिथे यायची. आम्ही अंगणात बसून चहा पित असू तर ती खिडकीपाशी येऊन उभी राहायची. कित्येकदा मला असं वाटायचं की ती आमचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. एक दिवस दुपारी मी माझ्या खोलीत एसी मध्ये बसले होते. बाहेर प्रचंड ऊन होतं. मी पाहिलं की तन्वी घामाने डबडबून किचन मधून बाहेर आली होती. तिचा चेहरा उन्हाने लाल झाला होता. मला खरोखर तिची कीव आली. मी तिला आवाज देऊन म्हटलं, तन्वी, जर खूप उकडत असेल तर माझ्या खोलीत येऊन बस ना, इथे छान गारवा आहे. तिने माझ्याकडे पाहिलं. काही सेकंद ती शांत राहिली आणि मग म्हणाली, मी कशाला येऊ तुझ्या खोलीत? मी म्हटलं, अरे, बाहेर खूप उष्णता आहे म्हणून साधेपणाने म्हणते. ती हलकीशी हसली, पण त्या हसण्यात कमालीचा कोरडेपणा होता. ती म्हणाली, मला कोणाच्या उपकाराची गरज नाहीये. असं म्हणून ती तिथून तणतणत निघून गेली. मी काही वेळ तिच्याकडे पाहत राहिले. मला समजत नव्हतं की ती माझ्यावर एवढी का जळते. मी तर कधीच तिचं वाईट चिंतलं नव्हतं.
संध्याकाळी जेव्हा मी ही गोष्ट रोहनला सांगितली तेव्हा तो फक्त इतकंच म्हणाला, काही लोकांच्या मनातल्या गाठी आपण कधीच सोडू शकत नाही श्रुती, त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस. मग मीही तो विषय तिथेच सोडून दिला. काही दिवसांनी रोहनच्या एका जुन्या मित्राचा वाढदिवस होता. त्या दिवशी तो ऑफिसमधून लवकर आला. आम्हाला पार्टीला जायचं होतं, त्यामुळे मीही छान तयार झाले. कित्येक दिवसानंतर मी घराबाहेर पडत होते. तिथे सगळेच लोक खूप छान होते. रोहनच्या मित्रांनी माझा खूप आदर केला. खूप दिवसानंतर मी मनापासून हसले आणि एन्जॉय केलं. परत येतानाही आम्ही रस्ताभर गप्पा मारत होतो. पण जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं की तन्वीचा मूड आधीपेक्षाही जास्त खराब होता. ते दोघं हॉलमध्ये गप्प बसले होते. अजय एका बाजूला तोंड करून बसला होता. घरामध्ये पुन्हा तीच शांतता पसरली होती, जी सहसा त्यांच्या भांडणानंतर पसरायची. त्या रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात पुन्हा तोच अजब भास झाला. जणू कोणीतरी दुरून उभं राहून आमच्या सुखाकडे पाहत आहे आणि दिवसेंदिवस त्या सुखावर जळत आहे. दिवस सरत होते. आम्ही खूप श्रीमंत नव्हतो ना, आमचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं, पण आमच्यात अपार जिव्हाळा होता. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांच्या छोट्या छोट्या गरजांचा आदर करायचो. कदाचित हीच गोष्ट तन्वीला सगळ्यात जास्त खुपायची. मी अनेकदा तिला आमच्याकडे रोखून पाहताना पकडलं होतं. रोहन ऑफिसमधून आल्या आल्या त्याने विचारलं की आजचा दिवस कसा गेला, तर तन्वीचा चेहरा उतरायचा. तो बाजारातून माझ्या आवडीची एखादी छोटी वस्तू जरी घेऊन आला तरी ती काही वेळ शांत उभा राहून ते पाहत राहायची. आता मला पूर्ण कळून चुकलं होतं की ती माझ्या सुखावर जळते. एक दिवस संध्याकाळी मी गॅलरीत कपडे काढत होते. खाली अंगणात अजय आणि तन्वी उभे होते. आधी त्यांचं बोलणं नॉर्मल वाटलं, पण थोड्याच वेळात त्यांच्या आवाजाची पट्टी वाढू लागली. अजय चिडून म्हणाला, तन्वी, प्रत्येक गोष्टीत तू फक्त तक्रारच का करत असतेस? तन्वीचा तो प्रश्न ऐकून अजय अत्यंत हताश आवाजात म्हणाला, कारण माझं ऐकून घेणारं या घरात आहेच कोण? तन्वीनं लगेच उत्तर दिलं, मी ऐकते ना तुझं. त्यावर ती पुन्हा म्हणाली, बर, तू ऐकतोस खरा, पण दुर्दैव असं की तू मला कधीच समजून घेत नाहीस. अजय थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने वैतागून विचारलं, तन्वी, तुला नक्की काय हवंय माझ्याकडून? त्यावर ती उपरोधिकपणे हसली, पण त्या हसण्यात कुठलाही आनंद नव्हता. ती म्हणाली, कमीत कमी एवढं तरी हवंय की तुझ्या आयुष्यात मला थोडं तरी महत्व असावं. असं म्हणत तिने अचानक वर गॅलरीच्या दिशेने पाहिलं. मला माहित नाही तिने मला तिथं उभं पाहिलेलं की नाही, पण पुढच्या क्षणी ती जोरात म्हणाली, काही लोकांच्या आयुष्यात तर त्यांची बायको म्हणजे जगातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते. तन्वीचा रोग कोणाकडे आहे हे अजयला लगेच समजलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तन्वी, तू पुन्हा तुलना करायला लागली आहेस ना? तन्वी म्हणाली, का करू नये मी तुलना? अजयने उत्तर दिलं, कारण मी रोहन दादा नाहीये. आणि तन्वी चटकन म्हणाली, नाही, हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे. तिच्या तोंडून हे ऐकताच अजय तिथून तनतनत निघून गेला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर रागापेक्षा एक मोठा थकवा आणि हतबलता जाणवत होती. मी वर उभी राहून हे सगळं ऐकत होते आणि मला खरोखरच खूप वाईट वाटत होतं. दुसऱ्याचं सुख पाहून माणूस स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी प्रेरित होऊ शकतो, पण जर ते सुख मनात जळफळाट निर्माण करत असेल तर माणूस स्वतःचं आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त करून घेतो. थोड्या वेळाने रोहनने मला असं गंभीर विचारात पडलेलं पाहिलं. त्याने विचारलं, श्रुती, काय झालंय? कशाचा विचार करतेस? मी त्याला खाली घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते ऐकून रोहन थोडा वेळ शांत राहिला. मग माझा हात हातात घेत म्हणाला, श्रुती, प्रत्येक माणूस आपली नाती स्वतः घडवत असतो. श्रुती, आपण ना कोणाचा संसार सुखाचा करू शकतो ना कोणाचा संसार मोडू शकतो. जो तो आपला संसार स्वतःच करत असतो. मी म्हणाले, हो, पण मला कधी कधी तन्वीसाठी खरंच खूप वाईट वाटतं. रोहनने होकारार्थी मांडो लावली आणि म्हणाला, मलाही वाटतं ग, पण जोपर्यंत माणूस स्वतःची विचारसरणी बदलत नाही
तोपर्यंत बाहेरून कोणीही त्याची मदत करू शकत नाही. त्याचं बोलणं अगदी 100% खरं होतं. पण माझ्या मनात आता दुसरीच एक शंका घर करून बसली होती. गेल्या काही दिवसांपासून मला असं जाणवत होतं की तन्वी फक्त आमच्यावर जळत नाहीये, तर ती आमच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. कित्येकदा मी एखादी गोष्ट फक्त आणि फक्त रोहनला सांगायचे, पण काही दिवसातच तन्वीच्या बोलण्यातून तो विषय समोर यायचा. आधी मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हे वारंवार घडू लागलं तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले. एक दिवस तर मला स्पष्ट जाणवलं की ती मुद्दाम दाराआड उभी राहून आमचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी मी तिला काहीच बोलले नाही, कारण माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. उगाच घरात कडाक्याचे भांडण नको म्हणून मी गप्प बसले. पण मनाच्या एका कोपऱ्यातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आणि मग काही दिवसानंतर अशी एक घटना घडली ज्याने मला आतून पूर्णपणे हादरवून टाकलं. मी माझ्या मनातील छोट्या छोट्या शंकांना आणि भीतीला सतत नजरेआड करण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटायचं की प्रत्येक घरात थोडीफार धुसफूस तर असतेच, पण मला कुठे माहीत होतं की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख माझ्या दारावर दस्तऐवज घेऊन उभा आहे. त्या दिवशीची सकाळ ही अगदी नेहमीसारखीच सामान्य होती. रोहन नाश्ता करून ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जाता जाता नेहमीप्रमाणे त्यांनी मला विचारलं, संध्याकाळी येताना काही आणायचं आहे का? मी हसून म्हणाले, नाही, तुम्ही फक्त लवकर घरी या. त्यावर तेही गोड हसले आणि म्हणाले, हो, मी नक्की प्रयत्न करेन. आणि ते निघून गेले. मला काय माहीत होतं की मी त्यांना असं जिवंतपणे जाताना शेवटचं पाहत होते. दुपार उलटली आणि संध्याकाळ व्हायला आली. मी त्यांची वाट पाहत होते. तेवढ्यात घराबाहेरचा फोन वाजला. अजयने धावत जाऊन फोन उचलला. काही सेकंद बोलल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याचे हात थरथरायला लागले. मी प्रचंड घाबरून विचारलं, अजय, काय झालंय रे? पण त्याने मला लगेच काहीच उत्तर दिलं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला होता आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढले होते. मग त्याने अत्यंत धीम्या आवाजात सांगितलं, वहिनी, रोहन दादाचा अपघात झालाय. त्याचे ते शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही सगळेजण शुद्ध हरपल्यासारखे तातडीनं हॉस्पिटलच्या दिशेनं धावलो. हॉस्पिटलच्या पूर्ण रस्त्याभर मी मनातल्या मनात फक्त एकच देवाचा धावा करत होते की ते ठीक असावेत, त्यांना काहीही झालेलं नसावं. देवा, बस एक वेळ त्यांना सुखरूप ठेव. पण हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताच डॉक्टरांच्या डोळ्यातील ती भयान शांतता मी पाहिली आणि त्या क्षणी माझं काळीज चर झालं. डॉक्टर म्हणाले, त्यांची अवस्था खूपच नाजूक होती. आम्ही खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवाने आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यानंतर नक्की काय झालं हे मला नीटचं आठवतही नाही. मला फक्त एवढंच आठवतंय की मी तिथेच हॉस्पिटलच्या जमिनीवर कोसळले. माझ्या कानावर लोकांचे रडण्याचे आवाज येत होते. कोणीतरी मला सावरत होतं, कोणीतरी तोंडाला पाणी लावत होतं. पण जणू काही माझ्या संपूर्ण जगाचा आवाज त्या एका क्षणात माझ्यापासून शेकडो मैल दूर निघून गेला होता. ज्या माणसासोबत मी माझं संपूर्ण भविष्य पाहिलं होतं, तो माणूस एका फटक्यात माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला गेला होता. त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि आम्ही घरी परतलो. त्यानंतर कित्येक दिवसापर्यंत मला काही सुचत नव्हतं. रोहनची प्रत्येक वस्तू मला रडवत होती. त्याचे ते घड्याळ, त्याची पुस्तके, त्याचे शर्ट आणि त्याच्या उशीला येणारा त्याचा तो मंद सुगंध, या सगळ्या गोष्टी मला आतून पार तोडून टाकत होत्या. रात्रीची माझी झोप पार उडाली होती. कित्येकदा मला असा भास व्हायचा की आता दाराची कडी वाजेल आणि ते हसत आत येतील. पण प्रत्येक वेळी समोर एकच कठोर सत्य उभं ठाकायचं की ते आता कधीच परत येणार नव्हते. काही दिवसानंतर माझी आई आणि बाबा मला माहेरी नेण्यासाठी आले. माझी ती अवस्था पाहून त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले. आईने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, बेटा, चल आमच्या सोबत, आपल्या घरी चल. मी मात्र पूर्णपणे शांत होते. बाबांनीही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. श्रुती, काही दिवस आमच्याकडे येऊन राहा बाळ. इथे असलेली प्रत्येक गोष्ट तुला फक्त दुःखच देईल. मी माझे अश्रू पुसले आणि हळूच नकारार्थी मांडू लावली, नाही बाबा. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. का बेटा, तू आमच्या सोबत का येत नाहीस? मी अत्यंत खिन्न आणि जड आवाजात म्हणाले,
हे फक्त माझं सासर नाहीये बाबा, ही माझ्या पतीची हक्काची जागा आहे, त्यांची आठवण आहे. हे ऐकून आई मोठ्यानं रडू लागली. मी तिचा हात घट्ट पकडला. मी जाणते आई, तुम्ही दोघं माझी खूप काळजी करताय, पण मी इथेच राहणार, मी कुठेही जाणार नाही. माझा आवाज थरथरत होता. मी पुढे म्हणाले, मी त्यांची पत्नी बनून या घरात पाऊल ठेवलं होतं आणि आता त्यांचीच आठवण म्हणून मला या घरात राहायचं आहे. हे बोलताना माझे डोळे पुन्हा भरून आले. खोलीत काही क्षणासाठी कमालीची शांतता पसरली. माझ्या आईबाबांना कळून चुकलं होतं की माझं दुःख कोणत्याही समजण्याच्या पलीकडचं होतं. त्यांनी माझ्यावर जास्त जबरदस्ती केली नाही. त्यानंतर मी त्याच घरात राहू लागले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा मला फक्त आणि फक्त रोहनचीच आठवण करून देत होता. पण मला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की रोहनच्या जाण्यानंतर हे घर माझ्यासाठी पहिल्यासारखं मुळीच राहणार नव्हतं. सुरुवातीला अजय माझ्याशी पूर्वीसारखा आदराने वागायचा, पण जसजसा वेळ निघून गेला तसं लोकांचं आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं. ऑफिस, काम आणि रोजच्या जबाबदाऱ्यांमुळं सगळं काही हळूहळू आधीसारखं नॉर्मल होऊ लागलं होतं. फक्त माझं एक असं जग होतं जे पुन्हा कधीच पहिल्यासारखं होऊ शकत नव्हतं. अजूनही सकाळी डोळे उघडल्यावर काही क्षणासाठी मी विसरून जायचे की रोहन आता या जगात नाहीयेत. पण मग अचानक कठोर सत्याची जाणीव व्हायची आणि मन पुन्हा एका अनामिक दुःखानं जड होऊन जायचं. याच दिवसात मला तन्वीच्या वागण्यात एक मोठा बदल जाणवू लागला. पण आता तिच्या या वागण्यात जळफळाटापेक्षा एक प्रकारचा मालकी हक्क आणि अरेरावी आली होती. मी जर माझ्या खोलीत जास्त वेळ बसून राहिले तर ती टोमणा मारून म्हणायची, एवढा कसला आराम करायचाय, घरचं काम तर प्रत्येकाला करावं लागतंच ना. एखाद्या दिवशी मन ठीक नसल्यामुळे मी जेवण कमी जेवले तर ती म्हणायची, कोणासाठी कोणाचं आयुष्य थांबत नसतं, तोंडात घास घालावाच लागतो. तिचे ते शब्द ऐकून माझं मन खूप दुखायचं. पण मी तिला उलट उत्तर देत नव्हते, कारण मला माहीत होतं की तिच्याशी वाद घालून माझं दुःख कमी होणार नव्हतं. एकदा दुपारी मी रोहनच्या काही जुन्या वस्तू आवरत होते. त्यांच्या काही फाईली, कागदपत्र आणि डॉक्युमेंट्स मी कपाटात नीट ठेवत होते. तेवढ्यात एक फाईल माझ्या हातातून निसटली आणि खाली पडली. मी ती उचलण्यासाठी खाली वाकले तर त्यात काही विम्याचे म्हणजेच इन्शुरन्सचे कागदपत्र होते. सुरुवातीला वाटलं की हे कागद मी काय बघू, आहे तसेच ठेवून द्यावे. पण जेव्हा माझी नजर त्यावर पडली तेव्हा मला समजलं की रोहनने काही दिवसापूर्वीच एक मोठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. त्यात स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं की जर अशी काही अघटित घटना घडली तर या विम्याचे पैसे त्याच्या पत्नीच्या म्हणजेच माझ्या नावावर मिळतील. मी ती पूर्ण फाईल खूप काळजीपूर्वक वाचली. रोहनने कदाचित भविष्याचा आधीच विचार करून ठेवला होता, जेणेकरून कोणत्याही कठीण प्रसंगात त्याच्या कुटुंबाला पैशाची नड भासू नये. ते कागद हातात धरून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला त्या पैशाचा आनंद झाला नव्हता, तर फक्त या गोष्टीचा पुनरुच्चार झाला होता की या जगातून गेल्यानंतरही ते माझी किती काळजी करून गेले होते, अगदी नेहमीसारखे. त्या दिवशी पहिल्यांदाच मी खूप वेळ शांत बसून माझ्या भविष्याचा विचार केला. मी या घरात अशी आणखी किती दिवस राहणार होते. आई नव्हत्या, रोहनही नव्हते. अजय त्यांच्या स्वतःच्या संसारात व्यस्त होता आणि तन्वीसोबत माझे संबंध दिवसेंदिवस खालावत चालले होते. मला कोणावरही ओझं बनून राहायचं नव्हतं. काही दिवस मी याबद्दल घरात कोणाशीच काही बोलले नाही. पण यावेळी मी थेट माझ्या माहेरी फोन केला. आई बाबा घरी आले. मी त्यांना रोहनच्या त्या पॉलिसीबद्दल सांगितलं आणि माझ्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. सुरुवातीला त्यांना मोठा धक्का बसला, पण जेव्हा मी त्यांना समजावलं की मी स्वाभिमानाने एकटी राहून स्वतःचं आयुष्य सावरू शकते, तेव्हा त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. माझ्यासाठी शहरात एक छोटं भाड्याचं घर फायनल झालं. जेव्हा मी घरातून माझं सामान आवरत होते तेव्हा मी उचलत असलेल्या प्रत्येक वस्तूसोबत रोहनची कोणती ना कोणती आठवण जोडलेली होती. सगळ्यात कठीण होतं ते रोहनचा फोटो उचलणं. तो फोटो छातीशी घट्ट कवटाळून मी खूप वेळ रडत राहिले. मग माझे अश्रू पुसून मी तो फोटो अतिशय जपून माझ्या बॅगेत ठेवला. मी त्या घरातून बाहेर पडत होते, पण रोहनच्या आठवणींमधून नाही. नवीन घरात नवीन सुरुवात करणं अजिबात सोपं नव्हतं. सुरुवातीला खूप एकटेपणा जाणवायचा, पण हळूहळू मी स्वतःला कामात व्यस्त ठेवायला सुरुवात केली.
मला लहानपणापासूनच शिवणकामाची खूप आवड होती, म्हणून मी शेजारच्या महिलांकडे छोटे मोठे कपडे शिवून द्यायला सुरुवात केली. त्यानंतर एका शेजाऱ्याने त्यांच्या मुलाला शिकवण्यासाठी माझ्याकडे पाठवलं आणि तिथूनच मी मुलांना ट्युशन शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 2च मुले आली, पण हळूहळू संध्याकाळच्या वेळी माझ्या घरात मुलांचा किलबिलाट घुमू लागला. कधी कोणी गणिताचा एखादा कठीण प्रश्न विचारायचं, तर कधी कोणी मराठीचा धडा वाचून दाखवायचं. त्या लहान मुलांच्या निष्पाप गप्पांनी माझ्या घरातली शांतता आणि उदासलेपणा खूप कमी केला होता. मी आजही रोहनला विसरले नव्हते आणि कदाचित आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. पण मी एक गोष्ट नक्की शिकले होते की कोणाच्या आठवणीत जगणे आणि स्वतःचं आयुष्य पूर्णपणे थांबून टाकणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रोहनला मला नेहमी खंबीर पाहायचं होतं आणि कदाचित पहिल्यांदाच मी खरोखर मजबूत बनले होते. आता माझ्याकडे खूप मोठ्या गोष्टी नव्हत्या. ना मोठी संपत्ती होती, ना मोठा बंगला, पण माझ्याकडे स्वतःची अशी एक इज्जत होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धाडस होतं आणि रोहनच्या अशा आठवणी होत्या ज्या माझ्याकडून कोणीच कधीच हिरावून घेऊ शकत नव्हतं. कधी कधी संध्याकाळी काम संपल्यावर मी खिडकीपाशी बसून आभाळाकडे पाहत राहते. जेव्हा मंद वारा सुटतो तेव्हा असं वाटतं जणू कोणीतरी दुरून मला सांगतंय, मी तुला म्हणालो होतो ना की मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर नकळत एक गोड हसू उमटतं. त्यामुळे माझं मन खूप हलकं होतं, जरी माझी रात्र अजूनही कठीण असायची. अनेकदा झोपण्यापूर्वी मी रोहनचा फोटो हातात घेऊन तासनतास मनाशीच गप्पा मारायचे. पण आता त्या वेदनेसोबत मला सन्मानाने जगण्याची सवय झाली होती. एक दिवस मला शिवणकामाचं काही सामान आणि मुलांसाठी वह्या खरेदी करण्यासाठी बाजारात जावं लागलं. मी दुकानातून सामान घेऊन बाहेर पडतच होते की समोरून तन्वी येताना दिसली. तिला अचानक समोर पाहून मी काही क्षणासाठी तिथेच थांबले. तिनेही मला पाहिलं होतं. काही वेळ आम्हा दोघींमध्ये शांतता पसरली. मीच पुढाकार घेऊन तिला विचारलं, कशी आहेस तन्वी? ती म्हणाली, मी ठीक आहे. तिचा तो आवाज नेहमीप्रमाणेच कमालीचा कोरडा आणि बेरुखीने भरलेला होता. मी बोलणं पुढं वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि अजय कसा आहे? तेही ठीक आहेत, तिनं तोडकं उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा काही काळ शांतता पसरली. मी तिथून पुढे निघणारच होते तेवढ्यात तन्वी अचानक म्हणाली, ऐकलंय की तुझा शिवणकामाचा आणि ट्युशनचा व्यवसाय खूप छान चाललाय. तिच्या या बोलण्यावर मी फक्त हलकसं हसले आणि म्हटलं, हो चाललंय, देवाच्या कृपेने छान आहे. कमीत कमी तुला आता पैशांसाठी कोणावर अवलंबून तर राहावं लागत नाहीये. मग ती पुढे म्हणाली, तसंही तुझं नशीब नेहमीच खूप बलवत्तर राहिलंय. मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, नक्की काय म्हणायचं तुला तन्वी? ती अप्रामाणिकपणे हसून म्हणाली, काही नाही ग, बस मी विचार करत होते की काही लोकांना न मागता आयुष्यात सगळं काही कसं मिळून जातं. ही तीच जुनी गाठ होती जी ती आधीपासून मनात धरून बसली होती. मला कळून चुकलं की तिच्या मनातील माझ्याबद्दलची कडू भावना आज इतक्या दिवसानंतरही तशीच जिवंत आहे. मी अत्यंत शांत आणि संयमी आवाजात तिला म्हणाले, तन्वी, प्रत्येक माणसाचं आयुष्य बाहेरून जितकं सोपं आणि सुंदर दिसतं ना, तितकं ते आतून नसतं. आतल्या वेदना कोणालाच माहीत नसतात. माझं बोलणं मध्येच तोडत ती चटकन म्हणाली, हो असेल, पण तरीही काही लोकांना इतरांपेक्षा नेहमीच जास्त मिळतं. यावेळी मी तिला उलट काहीच बोलले नाही, कारण मला स्पष्ट जाणवत होतं की ती माझ्याशी बोलत नव्हती, तर तिच्या मनात साठलेली वर्षानुवर्षेची भडास बाहेर काढत होती. थोड्या वेळाने ती म्हणाली, चला मला उशीर होतोय. आणि चेहऱ्यावर जराही हसू न आणता ती तिथून निघून गेली. मला तिच्यावर राग आला नाही, उलट तिच्याबद्दल थोडी सहानुभूतीच वाटली, कारण मला जाणीव झाली होती की इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही तन्वी आज सुद्धा त्याच जागेवर उभी होती जिथे ती पूर्वी होती. ती आज आपल्या सुखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करत होती आणि याच कारणामुळे तिच्या मनाला कधीच शांतता मिळत नव्हती. मी शिवणकामाचे सामान घेऊन माझ्या घरी परत आले, पण त्या भेटीने मला एक गोष्ट स्पष्ट समजावून सांगितली होती की मी जरी त्या घरातून आणि त्यांच्या आयुष्यातून दूर आले असले तरी तन्वी तिच्या मनातील जळफळाटापासून आजही दूर जाऊ शकली नव्हती.
तन्वीशी बाजारात झालेल्या त्या भेटीला आता काही दिवस उलटून गेले होते, पण तिचे ते शब्द माझ्या डोक्यात वारंवार फिरत होते. मला समजत नव्हतं की तिच्या मनात माझ्याबद्दल एवढी कटुता का भरली आहे. एकदा दुपारी मी मुलांच्या वह्या तपासत बसले होते, तेवढ्यात दारावर थाप पडली. मी जाऊन दरवाजा उघडला तर समोर अजय उभा होता. त्याला असं अचानक समोर पाहून मी थोडी अचंबित झाले. अजयने चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आणत विचारलं, वहिनी, आत यायला सांगणार नाहीस का? मीही हसले आणि त्याला आदराने आत बोलावलं. त्यानंतर मी त्याच्यासाठी चहा बनवला. काही वेळ आम्ही सहज गप्पा मारत होतो. तो माझ्या ट्युशनबद्दल आणि कामाबद्दल विचारत होता. मी हळूहळू स्वतःचं आयुष्य सावरते हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. चहा पिता पिता अचानक त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला. तो म्हणाला, वहिनी, एक बोलू? मी म्हटलं, हो बोल ना अजय. तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज लागली ना, अगदी पैशांची असो वा इतर काही, तर मला हक्काने सांगा. अजिबात संकोच करू नका. मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याच्या डोळ्यात कुठलाही देखावा नव्हता. तो अगदी मनापासून बोलत होता. मी सावध आवाजात म्हटले, मी ठीक आहे रे अजय, काळजी नको करू. त्यावर तो म्हणाला, मला माहीत आहे वहिनी, तुम्ही ठीक राहण्याचा पूर्ण प्रयत्न करताय, पण तरीही तुम्ही इथे एकट्या राहता. कधी कोणतीही अडचण आली तर मला नक्की सांगा. त्याचे ते शब्द ऐकून माझे डोळे हलकेच पाणावले. रोहन गेल्यानंतर खूप कमी लोकांनी अशा प्रकारे कोणत्याही स्वार्थाशिवाय माझी अशी चौकशी केली होती आणि मला धीर दिला होता. मी अत्यंत कृतज्ञतेनं त्याला थँक्यू म्हटलं. त्यानंतर काही वेळ आम्हा दोघांमध्ये शांतता पसरली. मग माहीत नाही का, पण माझ्या मनात अचानक तन्वीचा विचार आला. मी विचारलो, अजय, एक विचारू? तो म्हणाला, हो विचारा ना वहिनी. तन्वी कशी आहे रे? तिचा संसार कसा चाललाय? माझा हा प्रश्न ऐकून अजयने एक दीर्घ आणि जड श्वास घेतला. त्याच्या त्या शांततेवरूनच मला कळून चुकलं की त्याचा संसार सुखाचा चाललेला नाही. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. मग अत्यंत संत आवाजात म्हणाला, मला माहीत नाही वहिनी, पण ती तिच्या आयुष्यात कधीच खुश राहू शकली नाही. मी गप्पपणे अजयचं बोलणं ऐकत होते. तो पुढे म्हणाला, तन्वीकडे जे आहे त्यात तिला कधीच समाधान मिळत नाही, पण जे तिच्याकडे नाहीये त्याचा मात्र तिला प्रचंड त्रास होतो. त्याच्या त्या शब्दांमध्ये एक मोठी हतबलता आणि थकवा जाणवत होता. तो म्हणाला, वहिनी, लग्नानंतर मी खूप प्रयत्न केले की आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं, पण ती प्रत्येक गोष्टीची तुलना करायला लागते. त्याचा रोग कुठे आहे हे मला बरोबर समजत होतं. मी विचारलं, माझ्याशी आणि रोहनशी? त्याने मान खाली घालून हलकेच होकारार्थी मांडव लावली. खोलीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. काही वेळाने तो पुन्हा बोलू लागला, कित्येकदा मला असं वाटतं वहिनी, ती दुसऱ्या कुणाशी नाही तर स्वतःच्या अपेक्षांशी लढत आहे. त्याचे ते शब्द माझ्या थेट हृदयाला जाऊन भिडले. कदाचित तो अगदी खरं बोलत होता. काही लोक दुसऱ्यांपेक्षा अजिबात कमी नसतात, तरीही त्यांना कायम असं वाटत असतं की जगाने त्यांना त्यांच्या वाट्याचं सुख कधीच दिलं नाही, आणि हाच विचार हळूहळू त्यांना आतून कटू बनवून टाकतो. मला आता कळून चुकलं होतं की अजयही आता पूर्णपणे तुटला आहे, पण तरीही आपल्या स्वभावाप्रमाणे तो हे सगळं निमूटपणे सहन करत आहे. थोड्या वेळानंतर तो जायला उठला आणि जाता जाता दारात उभा राहून पुन्हा म्हणाला, वहिनी, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही इथे एकट्या नाही आहात. मी अश्रू लपवत होकारार्थी मान हलवली आणि तो निघून गेला. दरवाजा बंद केल्यानंतर मी बराच वेळ तिथे सुन्न उभी राहिले. आज पहिल्यांदाच मला अजयसाठी खूप वाईट वाटत होतं, कारण मला समजलं होतं की आयुष्यात अशीही काही दुःख असतात जी माणूस चेहऱ्यावर हसू ठेवून वर्षानुवर्ष आपल्या आत घेऊन फिरत असतो. पूर्वी मला माझ्या घरातल्या एकांताची आणि शांततेची भीती वाटायची, म्हणून मी स्वतःला सतत कोणत्या न कोणत्या कामात अडकून ठेवायचे. पण त्या दिवशी माहीत नाही का, माझं मन कोणत्याही कामात लागत नव्हतं. संध्याकाळी मुलांची ट्युशन संपल्यानंतर मी आवरावर करायला घेतली तेव्हा कपाटाच्या वरच्या कप्प्यात एक डब्बा ठेवलेला मला दिसला.
तो डब्बा उघडण्याची माझी कधी हिंमत झाली नव्हती. तो रोहनचा होता, पण आज मी तो डब्बा खाली काढला. तो उघडताच माझे डोळे आपोआप भरून आले. त्या डब्यात त्यांच्या काही जुन्या आठवणी होत्या आणि तिथेच मला त्यांची एक जुनी डायरी सापडली. मला आठवलं, रोहनला कधी कधी मनातल्या गोष्टी लिहून ठेवण्याची सवय होती. मी ती डायरी उघडली. त्यात रोजच्या नोंदी नव्हत्या, तर कधीतरी लिहिलेल्या काही लहान सहान गोष्टी होत्या. एका पानावर लिहिलं होतं, श्रुती जेव्हा अस्वस्थ किंवा काळजीत असते तेव्हा ती खूप कमी बोलते. तिला वाटतं की तिचं दुःख कोणाला समजणार नाही, पण तिचे डोळे मला सगळं काही सांगून जातात. ते वाचून माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती माझी इतकी बारीक फिकर करायचे, इतक्या काळजीनं माझ्याकडे पाहायचे की कदाचित मी स्वतःही कधी स्वतःकडे तसं पाहिलं नव्हतं. त्या रात्री मी खूप वेळ ती डायरी वाचत बसले होते. कधी जुन्या आठवणींनी माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं, तर कधी डोळे भरून यायचे. मला जाणीव झाली की रोहन जरी आज माझ्यासोबत नसले तरी त्यांनी दिलेलं प्रेम आणि विश्वास माझ्यापासून कोणीही कधीच हिरावून घेऊ शकत नाही. आता फक्त त्यांच्या आठवणीत रडत जगण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या याच हिमतीच्या जोरावर मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आणि कदाचित त्यात रात्रीपासून माझ्या मनात एक नवा बदल सुरू झाला, ज्याने पुढे जाऊन माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. त्या दिवसानंतर मी स्वतःशी केलेलं वचन पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज सुद्धा जेव्हा माझी नजर रोहनच्या फोटोवर पडायची तेव्हा मनात एक हलकीशी कळ यायची. पण आता त्या वेदनेसोबत मनाला एक सुखाचा विसावा आणि शांतताही जाणवू लागली होती. एका मुलापासून सुरू झालेली माझी ट्युशन आता 15-20 मुलांपर्यंत पोहोचली होती. माझं ते छोटं कौलारू घर आता लहान मुलांच्या किलबिलेटाने आणि हसण्यानं भरून जायचं. कित्येकदा मी त्या मुलांकडे पाहत हरवून जायचे. ज्या घरात कधी काळी फक्त भयान शांतता होती, तिथे आज पुन्हा एकदा नव्याने जगण्याचे सूर उमटत होते. शिवणकामाचा व्यवसायही खूप छान चालला होता. आसपासच्या महिलांचा आता माझ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. मला आता कळून चुकलं होतं की जर मनात जगण्याची उर्मी आणि स्वाभिमान जिवंत असेल तर माणूस या जगात कधीच एकटा पडू शकत नाही. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला 2 गोष्टी शिकायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे कधीही आपल्या सुखाची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करू नका, कारण तन्वीसारखा जळफळाट माणसाला कधीच सुखाने जगू देत नाही. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी खचून न जाता स्वाभिमानाने उभं राहणं गरजेचं आहे. सुख आणि माणसं जरी निघून गेली तरी त्यांच्या चांगल्या आठवणी आणि दिलेली हिंमत आपल्याला आयुष्यात कधीच एकटं पडू देत नाही. तर मित्रांनो, श्रुतीची ही स्वाभिमानी आणि भावूक कहाणी तुम्हाला कशी वाटली? श्रुतीने घेतलेला हा निर्णय आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहून मिळवलेलं यश तुम्हाला आवडलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर ही गोष्ट तुमच्या मनाला कुठेतरी भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.